नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 2 जूनचा रिव्ह्यू. काल आपण पाहिलं होतं की राजा अवनीला घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. त्याच्या मागे मागे चंद्रकांत देखील आलेला असतो. त्याच्या पुढे हा आजचा सीन पोलीस स्टेशनपासूनच सुरुवात केलेला आहे. कॉन्स्टेबल राजाला घेऊन दुसऱ्या रूममध्ये आलेला असतो. राजा खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, साहेब मला मारू नका, माझा एन्काउंटर करू नका. कॉन्स्टेबल म्हणतो, बंदूक आहे माझ्याकडे, बंदूक आहे, चल उठ उठ, बस इथे लवकर. असा कोण लागून गेला, तो गुन्हेगार आहे, गँगस्टर आहे? राजा म्हणतो, नाही साहेब, मी ड्रायव्हर आहे. कॉन्स्टेबल पुढे म्हणतो, मग तुझ्यासारख्या आयऱ्या गऱ्याला मारायला मी काय रिकाम आहे काय? बरं मला एक सांग, ती पोरगी स्वतःहून तुझ्या बरोबर पळून आली? राजा म्हणतो, होय साहेब. कॉन्स्टेबल म्हणतो, स्वतःहून पळून आली? राजा म्हणतो, होय. का पळून आली? त्यांचा विश्वास आहे साहेब माझ्यावर. कॉन्स्टेबल म्हणतो, विश्वास, प्रेम नाहीये? कॉन्स्टेबल विचारतो, काय काय विचारतोय मी? तुझं प्रेम आहे की नाही त्याच्यावर? आई रक्ताची शपथ घेऊन सांग, प्रेम आहे की नाही तुझं त्याच्यावर? राजा म्हणतो, आई नाही आहे साहेब, पण तुम्ही बरोबर ओळखलं. मी हे कुणाला नाही सांगितलं, पण तुम्ही बरोबर ओळखलं. कसं काय ओळखलं? कॉन्स्टेबल म्हणतो, अरे पोलिसाची नजर आहे. गुन्हेगार कोण आहे आणि लवर कोण आहे एकाच झटक्यात आपल्याला कळतं. ते आपल्याला सांगायची गरज नाहीये. ते तो कॉन्स्टेबल राजाला विचारतो, आता मला सांग, त्या पोरीचं प्रेम आहे ना तुझ्यावर? राजा होय पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. पण तो म्हणतो, साहेब तुम्ही एवढ्या पोस्टवर आहे, एवढ्या मोठ्या आहात, तुम्हाला तर हे तुमच्यापासून कसं लपणार आहे ते? कॉन्स्टेबल म्हणतो, असणारच, तुझ्यासारख्या हँडसम पोराला नाही कोण म्हणणार आहे ना? राजा पुढे म्हणतो, साहेब बाहेर खूप राडा झालाय, मला काहीतरी तोडगा द्या त्याच्यावर. कॉन्स्टेबल विचार करायला लागतो आणि म्हणतो, हे बघ कसं आहे, जर त्या पोरगीला आपण तिच्या बापाबरोबर पाठवून दिलं तर त्या पोरगीचं त्या गेंड्याबरोबर लग्न लावून देतील आणि तुला आणि तुझ्या घरच्यांना जमिनीत गाडून टाकतील. रे अवनीचे वडील अवनीला म्हणत असत, जे काय असेल ते आपण घरी जाऊन बोलू, चल. अवनी म्हणते, ठीक आहे, मी येईन तुमच्याबरोबर, पण एका अटीवर. तिचे वडील म्हणतात, कोणती अट? अवनी म्हणते, त्या विवांबरोबर माझं लग्न लावून द्यायचं नाही. अवनीचे वडील थोडे हबकतात. अवनी म्हणते, तो अतिशय वाईट मुलगा आहे, जरी तुम्ही शोधून आणला असला तरी. तिचे वडील तिला समजवत असतात की आपण हे सगळं घरी जाऊन बोलू, पण अवनी म्हणते, नाही, जोपर्यंत तुम्ही मला या सगळ्याची गॅरंटी देत नाही तोपर्यंत नाही. चंद्रकांत म्हणतात, जन्मदात्या बाबाकडे तू गॅरंटी मागतेस? पण ठीक आहे, पण तू ही एक गॅरंटी दिली पाहिजेस, फालतू ड्रायव्हर बरोबर तू कोणतेही कुठल्याही प्रकारचे संबंध यापुढे ठेवणार नाहीस. ते चंद्रकांत आणि अवनीचं बोलणं चालू असतं, परंतु राजा तिकडे काय होईल या भीतीने आत बाहेर फेऱ्या मारत असतो. तिकडे मग राजाकडे पाहून कॉन्स्टेबल इन्स्पेक्टरला म्हणत असतो, मॅडम, माझी अनुभवी नजर सांगते, कन्फर्म प्रेमाचं मॅटर असणार आहे. उगाच नाही जीवावर उदार होऊन पोरीला पळवून आणले, कन्फर्म प्रेमाचं मॅटर आहे. बघा ना कशी तगमग चालली बिचारीची, लय प्रेम आहे हो, तगमग तगमग चाललीये. इन्स्पेक्टर मॅडम कॉन्स्टेबलकडे एकसारखं पाहत असतात. मग कॉन्स्टेबल म्हणतात, नाही मॅडम, तुम्ही सिनियर आहे, तुम्हाला जरा जास्तच अनुभव असणार आहे. ते चंद्रकांत अवनीला म्हणत असत, ना तू त्याच्याशी बोलायचं ना त्याच्याशी भेटायचं, त्याच्याबरोबर कुठं जायचं नाही, आणि पळून तर लई लांबचीच गोष्ट. अवनी म्हणते, एवढाच विश्वास आहे तुमचा तुमच्या मुलीवर? तुम्हाला काय वाटतं मी त्याच्याबरोबर निघून आलीये? चंद्रकांत म्हणतात, तू निघून नाही, तू त्याच्याबरोबर पळून गेलीस. अवनीला खूप वाईट वाटत असतं, म्हणजे काय करू हे तिला समजत नसतं. ती तिच्या वडिलांना म्हणते, ह्याच तुमच्या संशयामुळे, तुमच्या विचारांमुळे मला तुमच्याबरोबर यायची इच्छा नाहीये. पुढे म्हणते, ज्या बाबांचा त्यांच्या स्वतःच्या मुलीवर विश्वास नाही, त्या वडिलांच्या बरोबर मी काय येऊ? ज्या बाबांना त्यांच्या मुलीच्या स्वप्नांची काळजी नाहीये, त्यांना फक्त लोकांची काळजी आहे, त्या वडिलांच्या बरोबर, त्या बाबांच्या बरोबर काय येऊ मी? चंद्रकांत खूप चिडतात आणि म्हणतात, बास, बापाला अक्कल शिकवायची गरज नाहीये. काय कळतं काय तुला? काय कळतं तुला? चिमुरडी आहेस तू, चिमुरडी, चाललीये मुलाबरोबर पळून. गाढव आहेस तू, गाढव. कळलं का तुला? आणि मग परत ते शांत होतात आणि मग अवनी जवळ येतात आणि तिला समजवायला लागतात, हे अवनी, झालं गेलं सगळं विसरून जा, सगळं गंगेला मिळालं, काही काही डोक्यात ठेवू नकोस, झालं गेलं सगळं सगळं विसरून जा. ठरल्याप्रमाणे तो घरीच चल, आपण विवांबरोबर लग्न करू, आता तुझं सगळं छान होणार, असं ते तिला समजवत असतात. त्या ड्रायव्हरचं काय करायचं ना ते मी घेईन, तू नको काळजी करूस. येशील ना गं बाळा, तू माझ्याबरोबर येशील ना? येशील, मला खात्री आहे तू माझ्याबरोबर येशील. समजूतदार आहेस तू, येशील माझ्याबरोबर. चल, चल जाऊया आपण, असं म्हणून तिला ते घेऊन जात असतात. त्यांना खूप होप्स असतात की ती येईल त्यांच्याबरोबर. अवनीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं. ती काहीच न बोलता
ती त्यांच्यासोबत बाहेर यायला लागते. त्यांच्या मागे मागे चंद्रकांत देखील बाहेर येतात. इकडे विवान आणि महेश काय होतंय ह्याचीच वाट पाहत असतात. विवान महेश समोर येतो. महेश तोंड फिरवतो. विवान महेशला म्हणत असतो, "अरे काय काय सांगितलं होतं तुम्ही? तुमच्या खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. मोठी मोठी माणसं आहेत तुमच्याकडे. खूप पॉवर आहे तुमच्याकडे. कुठे गेली तुमची ती पॉवर? कुठे गेली? तुमच्या या बहिणीला तुम्हाला बाहेर आणता येत नाही. काय उपयोग त्या तुमच्या पॉवरचा?" असं म्हणून तो ओरडत असतो. महेशला राग येतो आणि तो त्याच्यावर हात उगारतो. विवान देखील चिडतो आणि म्हणतो, "ए माझ्यावर हात उगारतो?" असं म्हणून तो महेशवर हात उगारतो. तेवढ्यात त्याचे महेशचे गुंड असतात ते त्याच्या अंगावर येत असतात. महेश त्यांना थांबवतो. विवान म्हणत असतो, "काय मी खोटं बोललो? आहे ना तुझ्याकडे पॉवर? आहे तर ती वापर ना. जा तुझ्या बहिणीला बाहेर घेऊन ये बाहेर." महेश काही करू शकत नसतो. तेवढ्यात इकडे अवनी बाहेर येते. तिच्या मागे चंद्रकांत बाहेर येतात. मग त्या मॅडम विचारतात, "मग काय ठरलं तुमचं?" इकडे चंद्रकांतच्या खूप होप्स वाढलेल्या असतात, की अवनी त्यांच्याबरोबर घरी येईल. म्हणून ती मॅडमांना सांगतात त्या, की "ती येतीये माझ्याबरोबर घरी." त्या गुंडांनी तिला पळवून नेलं होतं. ती तिची चूक झाली. ती तिच्या लक्षात आली आहे. ती येतीये माझ्याबरोबर, असे ते राजाकडे बोट करून सांगत असतात. राजाला हे ऐकल्यानंतर खूप आश्चर्य वाटायला लागतं आणि त्या पोलीस मॅडमांना देखील आश्चर्य वाटायला लागतं. चंद्रकांत पुढे अवनीला म्हणतात, "येतेस ना बाळा घरी? चल, चल जायचं ना?" असे म्हणून ते तिच्याकडे पाहत असतात. पण अवनी मात्र राजाच्या साईडला जाते आणि त्याचा हात धरून उभारते आणि म्हणते, "मला नाही जायचंय त्यांच्याबरोबर." चंद्रकांत यांच्या अपेक्षेच्या पलीकडं काहीतरी घडल्यामुळं ते एकदम थक्क होऊन त्या अवनीकडे पाहत असतात. पुढे मग नमीचा सीन घेतलेला आहे. इकडे दत्ता नमीसाठी जेवण घेऊन आलेला असतो. तिथे तो जेवणाचा ताट ठेवतो. नमी म्हणते, "मामा." दत्ता काहीच न बोलता म्हणत असतो, "सॉरी." काही न ऐकता नमीचं म्हणत असतो, "इथून बाहेर पडायचं सांगायचं नाही. हे प्रकरण शांत झाल्याशिवाय तुला बाहेर येता येणार नाही." मग दत्ता जात असतो तर मी त्याला म्हणत असतो, "दत्ता मामा प्लीज, प्लीज." दत्ता मामा म्हणतो, "बाकी काही बोल आरडू नकोस. घसा बसेल." नमीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती जेवतही नाही. पण तिला अचानक सुचतं, की नमी तिच्या पर्समधून फोन काढते आणि बहिणीला फोन लावते. बहिणी फोन उचलते आणि म्हणते, "हां, बोला मोठ्या जाऊबाई." बहिणीला इकडे काय झालेलं काहीच माहिती नसतं ना. मग ती नमी असते ती तिला सांगत असते, "इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय." बहिणी तिकडून म्हणत असते, "प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम झालाय?" आणि मग नमी तिला सांगत असते. हे काही ऐकवलेलं नाहीये आपल्याला. आणि मग पुढे अवनीचा सीन घेतलेला आहे. अवनी चंद्रकांतला म्हणत असते, "मला कळलंय तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये आणि त्यामुळे मीही तुमच्यावर विश्वास दाखवू शकत नाही. सॉरी. पण मी नाही येणार आहे तुमच्यासोबत. तुम्हाला जे करायचं ते करा." अवनीचे वडील चिडतात आणि म्हणतात, "अवनी, अवनी बस झालं. चल, चल." म्हणून ते तिला घेऊन जात असतात. मग तिकडे पोलीस मॅडम म्हणतात, की "कमी ऐकू येतं का देशमाने साहेब तुम्हाला? ती येणार नाही म्हणालीये. पोरीला जबरदस्तीने घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही." अवनीच्या या निर्णयामुळे राजांना थोडासा सुस्कारा सोडलेला असतो. इकडे चंद्रकांत त्या मॅडमांना म्हणतात, "अशी कशी येणार नाही ती? 5 मिनिटं द्या, 5 मिनिटात येणार. येते की नाही बघा ती." आणि मग ते महेशकडे जातात. कॉन्स्टेबल म्हणतात, "काहीही होऊ शकतं मॅडम, काहीही लफडे होऊ शकतात. ह्यांना आत पाठवूया." मग त्या दोघांना ते आत पाठवतात. इकडे चंद्रकांत महेशला सांगत असतात, "त्या ड्रायव्हरच्या घराबाहेर आपले गुंड आहेत ना, त्यांना सांग त्याच्या भावाला आणि बापाला मारायला आणि त्या मारायचे हे व्हिडिओ मला पाठवायला सांग. म्हणजे कसा तो आपल्या अवनीला घरात आणून सोडतो की नाही ते बघच." इकडे दांगटांच्या घराबाहेरचे गुंड आहेत ते कंटाळून उन्हाने तिथे बसलेले असतात. तेवढ्यात बायनीची एंट्री दाखवलेली आहे. खूप छान एंट्री दाखवलेली आहे बायनीची. नी सरबताचा गाडा घेऊन आलेली असते. बसंती सरबत अशा तिच्या गाड्याचं नाव असतं. ती घेऊन येत असते. इकडे डांगड परवळते, धन्या, पाण्या आणि यशा तिच्याकडे पाहत असतात आणि नमी देखील बघत असते. अण्णा देखील बघत असतात. हे बाईनी येते आणि म्हणत असते, "सरबत घ्या सरबत." थंड थंड सरबत. तेवढ्यात काळा शर्ट घातलेला गुंड येतो आणि म्हणतो, "ए थांब." ती म्हणते, दादा एकदम सगळं फ्रेश आहे. आंबा, मोसंबी, पायनॅपल सगळं एकदम फ्रेश आहे." गुंड विचारतो, "ए कोण आहेस तू?" पायनीला बघून नमी खूप खुश झालेली असते. तेवढ्यात पाण्या येतो. तो गुंड त्याला आडवत असतो. तेवढ्यात तो म्हणतो, "ए थांब ना रे, पळून जातो का काय?" आणि मग तो बायनीजवळ येतो आणि म्हणतो, "तू इकडं काय करायला राहिली?" बायनीला म्हणायचं असतं बिझनेस, पण ती म्हणते, "बिझनेस." आणि तिला म्हणतो, "तुझ्या डोक्याचे स्क्रू काय ढिले झालेत?" बायनी म्हणते, "नाही." मग तो म्हणतो, "मग इथं काय चाललंय तुला माहिती आहे?" ती म्हणते, "मग सांगायचं ना." अण्णा न मी वाकून वाकून बघत असत. पाण्या तिला म्हणतो, "आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाहीतर लाथा खाशील." बायनी म्हणते, "आत्ता नको. मी आत्ता आली आहे इथं माझा बिझनेस करायसाठी. मी आता." म्हणतो, "बिझनेस करायला ही जागा मिळाली का?" ती म्हणते, "हां, सासूरवाडी आहे माझी."
ती त्या गुंडांकडे बघते आणि म्हणते, "अरे वाह! आपल्या घरी पाहुणे आलेत." आणि म्हणते, "ओ दादा तुमच्यासाठी एकदम फ्री आहे तर बसा तुम्ही, तुमच्यासाठी आणते मी थंडगार." आणि तिला म्हणत असतो, "ते आपले पाहुणे नाहीत, ते आम्हाला मारायला आलेत." बायनी म्हणते, "श्श, कोणी मारत नाही." मग बाईनी तिच्या स्टाईलने इकडे सरबत करत असते. नमी देखील ते पाहत असते आणि बाईनीचे ॲक्शन इकडे अण्णा देखील करत असतात. यश आणि धन्या देखील ते पाहत असतात, की हे काय चाललंय? आणि मग बाईनी 2 ग्लास भरते आणि मग त्या गुंडांना आणून देते. आणि म्हणते, "दादा घ्या तुम्ही थंड आहेत हां, एकदम निवांत बसून घ्या हां तुम्ही." आणि मग ती तिसऱ्या गुंड्याला देखील त्या सरबताचा ग्लास देते आणि म्हणते, "दादा घ्या आणि रिव्ह्यू द्या हां मला." आणि म्हणत असतो, "तुझ्या डोक्यात आहे ना फरक पडेल आहे." बाईनी म्हणते, "हां, पडेल आहे. किती पडेल ना ते तुला आता समजेलच." तर पीत असताना त्यातल्या एका गुंडाला महेशचा फोन येतो. महेश म्हणतो, "त्या फॅमिलीला हाणा, बेदम हाणा, पाणीसुद्धा देऊ नका त्यांना. खास करून त्या म्हाताऱ्याला. लय माज आहे ना त्याचा सगळा माज उतरवा." गुड्ड म्हणतो, "ओके साहेब." आणि मग पुढे महेश म्हणतो, की "हां, त्यांचे व्हिडिओ करा." मग तो गुंड म्हणतो, की "हां साहेब, 0 म्हणतात, मी 0 मिनिटात करतो." असंही बसून-बसून अंग खूप आळकडले साहेब. ते शिल्लक असलेलं सरबत पिऊन तो गुंड धन्याला आणि ते मारण्यासाठी उडतो. इतक्यात त्याला चक्कर येते आणि तो खाली पडतो. इकडे नमी बायनीला विचारत असते, "काय झालं?" असं म्हणून ती खुणबिण विचारत असते. गुंड खाली पडलेलं पाहून नमीला देखील आनंद होत असतो. तेवढ्यात ते दुसरे दोघेही खाली पडतात चक्कर येऊन. अण्णा, यशा, धन्या हे पाहून थक्क होतात आणि इकडे बाईनी खूप खुश झालेली असते. बाईनी त्या गुंडाजवळ जाते आणि त्याचा फोन चालू असतो तो उचलते. तिकडे महेश बोलत असतो, "अरे काय झालं? हॅलो." बाईनी फोन उचलते आणि म्हणते, "अहो तुमच्या हॅलो आणि हायचा आता काही उपयोग नाही बघा." ते महेश म्हणत असतो, "कोण बोलतंय? कुठे गेला संपत?" बाईनी म्हणते, "संपत? संपला? अहो नाही ते म्हणजे थंडगार ज्यूस पिऊन ना थंडगार झालाय म्हणजे घोरतोय." आणि मग ती फोन कट करते आणि पाण्या विचारते, तुम्हाला देऊ का थंडगार फ्रेश ज्यूस?" आणि मग पुढे अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. अवनीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती इकडे-तिकडे फेऱ्या मारत असते. राजा तिला म्हणतो, "मॅडम बसा तुम्ही, बसा." आणि मग तो तिला विचारतो, "पाणी आणू का तुम्हाला?" ती काहीच बोलत नसते. राजा म्हणतो, "आणतो, थोडंसं पाणी घ्या." आणि मग तो बाहेर येतो आणि त्या कॉन्स्टेबलला विचारतो, "साहेब पाणी पाहिजे होतं." सकाळपासून काही घेतलं नाहीये ना. मग तो कॉन्स्टेबल म्हणतो, "आतमध्ये आहे बघ तिथं, घे ते पाणी." आणि मग पुढे राजा अवनीला पाणी आणून देतो. अवनी ते पाणी घेत नसते. मग तो तिच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो, "मॅडम घ्या ना पाणी. सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाहीये, पिलं नाहीये. अहो मी तुम्हाला सोडणार आहे पुण्याला. तुम्ही टेन्शन नका घेऊ." हे सर्वजण सर्व कॉन्स्टेबल आणि त्या मॅडम बाहेरून पाहत असतात. कॉन्स्टेबल म्हणत असतो, "मॅडम हे प्रेम नाही तर काय आहे? बघा ना, राघू मेहनेसारखी जोडी आहे." इन्स्पेक्टर म्हणतात, "अहो गोष्टी तुम्ही तर लयच जुन्या जमान्याचे चाललात हो." कॉन्स्टेबल म्हणतो, "अहो मॅडम असं प्रेम पाहिलं ना, की ते मॅडम म्हणतात आतून भरून येतं." "होय ना?" पुढे म्हणतात, "ह्यांचं जर खरं प्रेम असेल ना, तर आपल्याला मदत करायला हवं. आपण एक काम करूया, मी त्या मुलाशी थोडं बोला. मी मुलीच्या बापाकडे बघते, तुम्ही बोलून घ्या त्याच्याकडे." मग कॉन्स्टेबल त्या राजाला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो. राजाला म्हणतो, "आता जे मी सांगतो ते नीट ऐकायचं." राजा म्हणत असतो, "असं करू नका साहेब, तिला बापाच्या हवाली केलं तरी पोरगी मरून जाईल." कॉन्स्टेबल ओरडतो, "ए गप! हे बघ, तिचा जीव वाचावासा वाटत असेल तर लग्न कर तिच्यासोबत." हडबडून उठतो आणि म्हणतो, "हो साहेब काय म्हणताय लग्न?" कॉन्स्टेबल म्हणतो, "हे बघ लग्न कर तिच्याशी. तुझं प्रेम आहे ना आता माघारी घ्यायचं नाही. हे बघ जर तू तिच्याशी लग्न केलं नाहीस तर 3 गोष्टी होतील. पहिली गोष्ट, आम्ही तुला कुदवू कुदवू कारण तू पळवून आणलंयस तिला." मग राजा म्हणतो, "जाऊ नाही साहेब." मग तो म्हणतो, "दुसरी गोष्ट, तुला आणि तुझ्या फॅमिलीला जित्त सोडणार नाही ते. तुझ्या फॅमिलीचा ॲड्रेससुद्धा शोधलाय त्यांनी. आणि तिसरी गोष्ट, तू जर तिच्याशी लग्न केलं नाहीस तर तिचं त्या गेंड्याशी लग्न लावून देतील. बरबाद होईल बिचारी. विचार कर." मग राजा म्हणतो, "नाही साहेब, तिला वाचवायचं आहे काही करून." कॉन्स्टेबल म्हणतो, "पटलंय ना तुला? तुमचं लग्न आम्ही लावून देतो. पोलीस स्टेशनमध्ये लग्न लावून देतो. तर तुला एकच काम करायचं आहे. त्या पोरीला समजावून सांग, तुला आत्ताच्या आत्ता लग्न करायचं आहे माझ्याबरोबर म्हणून." राजा म्हणतो, "मी?" कॉन्स्टेबल म्हणतो, "अरे तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर, मग तू नाही सांगणार तर कोण सांगणार आहे?" राजा हातपल होऊन म्हणतो, "हं." आणि मग कॉन्स्टेबल म्हणतो, "अरे वाघ बघ वाघ, तिचा जीव आता तुझ्या हातात आहे." आणि म्हणतो, "ए चल जा आता." राजाला अवनीला कसं बोलायचं हे कळत नसतं. तो कसं तरी अवनीजवळ येतो. खिडकीतून अवनीला पाहत असतो आणि मग त्याला ते कॉन्स्टेबलनं बोललेले सगळे शब्द आठवत असतात. "तू लग्न कर तिच्याशी" वगैरे, वगैरे.
राजा मनाशीच बोलत असतो, "मॅडम मला माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. लग्न करायचंय तर ते फक्त तुमच्यासाठी. कारण जर आज मी लग्न नाही केलं तर तुमचे वडील त्या खोटक्या विमानासोबत तुमचं लग्न लावून देतील आणि मग तुमची स्वप्न पूर्ण होणार नाहीत आणि मला माहिती आहे तुमची स्वप्न किती प्रिय आहेत ते तुमच्यासाठी. काही झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाही. देवी आईची शपथ आहे मला, मी तुमची साथ सोडणार नाही." मग राजा आत येतो. अवनी त्याला विचारते, "काय झालं? तू ठीक आहेस ना?" राजा म्हणतो, "नाही, ठीक आहे मी." मग अवनीमध्ये, "मग सांग ना, काय झालं? कशासाठी बोलवलं होतं त्यांनी?" राजा म्हणतो, "लग्न लग्न करा असं म्हणाले ते." अवनीला वाटतं की तिचं लग्न विवानसोबत लावून द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. ते, "काय लग्न? नाही, त्या विवानशी नाही लग्न करणार आहे मी. जीव गेला तरी चालेल, मी त्या विवानशी नाही लग्न करणार आहे." राजा म्हणतो, "नाही, विवानशी नाही." मी म्हणते, "मग?" मग राजाला काही सुचत नसतो. तो म्हणत असतो, "नाही, म्हणजे तुम्ही माझ्याशी, मीचं तुमच्याशी लग्न व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे." आणि म्हणते, "काय? तुझ्याशी लग्न?" राजा म्हणते, "मी नाही ते. तू बरा आहेस ना? काय बोलतेस तू? शक्य आहे का हे? लग्न नाही करायचंय म्हणूनच मी घरातून पळून निघाली आहे ना?" राजा तिला समजवत असतो. "हो, मी नाही म्हणत आहे ते. ते म्हणतायत हे सगळं." राजा पुढे म्हणतो, "अहो, हे बघा, तुम्ही राग-राग नका करू. लग्न करायचं आहे, पण ते म्हणतात की खोटं-खोटं लग्न करा." कोणी म्हणते, "काय खोटं लग्न?" राजा म्हणतो, "हां, आता विवांपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे एकच मार्ग आहे, लग्न केलं पाहिजे. यानंच तुमच्या स्वप्नांचा मार्ग ओपन होऊ शकतो. जर तुम्ही लग्न केलं नाही, तर तुम्हाला त्यांना तुमच्या बाबांच्याकडे द्यावं लागेल. तुमच्याकडे दुसरा कुठला ऑप्शन उरणार नाहीये. त्यांना तुमच्या बाबांच्याकडे पाठवून द्यावंच लागेल आणि मग तुमचे बाबा त्या विवांशी तुमचं लग्न लावून देतील. आणि मग तुमची स्वप्न सगळी बरबाद होतील. तुम्हाला जर ते लग्न करायचं नसेल ना, तर हे लग्न करावं लागेल." अवनीला नको वाटत असतं असं काही करायला. राजा म्हणत असतो, "खोटं-खोटं लग्न करू. एकदा का हे लग्न झालं, की नंतर आपण यातून काहीतरी मग मार्ग काढू." अवनीला हे पटत नसतं. अवनी म्हणत असते, "पण लग्न?" राजा म्हणत असतो, "अहो, पण खोटं-खोटं लग्न." त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. पुढे मग प हे चंद्रकांत आणि महेशचा सीन घेतलेला आहे. महेश सांगत असतो, "बाबा, व्हिडिओ नाही मिळू शकत." चंद्रकांत चिडतात आणि म्हणतात, "एक काम धड होऊ शकत नाही तुझ्याकडून. युजलेस." अजून जास्तच टेन्शन आलेलं असतं आणि मग ते गडबडीने पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जातात आणि मग आतमध्ये राजाला ढकलून ते अवनीच्या हाताला धरून ओढून बाहेर घेऊन जात असतात. "चल तू बाहेर." राजा म्हणत असतो, "तुम्ही असं करू शकत नाही." अवनी म्हणत असते, "नाही." तिथे इन्स्पेक्टर मॅडम येतात आणि म्हणतात, "हात सोडा तिचा." अवनीचे वडील म्हणतात, "नाही सोडणार. तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे ते. तुमच्या वरिष्ठांचा फोन आला ना, मग तुम्हाला कळेल मी काय चीज आहे ते." मॅडम म्हणतात, "फोन आला ना, की मग बघू काय करायचं ते. सध्या कायदा हातात घेऊ नका. हात सोडा." चंद्रकांत म्हणतात, "बघायचंय तुम्हाला मी कोण आहे?" असं म्हणून ते फोन लावत असतात. कॉन्स्टेबल म्हणतो, "फोन आल्यावर बघू, चला." आणि मग ते बाहेर घालवतात त्यांना. ते सिच्युएशन खूप टेन्स दाखवलेली आहे. तिकडे चंद्रकांत कोणाला तरी फोन लावून बोलत असतात. मग तेव्हा त्या पोलीस मॅडम येतात आणि म्हणतात, "आपल्याला घाई करावी लागणार आहे. आपल्याकडे वेळ नाहीये. लवकरात लवकर आपल्याला तुमचं लग्न लावून द्यावं लागणार आहे." अवनी काही बोलणार असते, पण तेवढ्यात त्या मॅडम म्हणतात, "फोन बिनसाठी वेळ नाही आहे अवनी. आता हे बघ, तुझे वडील आता आपल्याला धमकी देऊन गेलेले आहेत. ते नक्की वरिष्ठांना फोन करतील आणि जर मला फोन आला, तर मला तुझ्या वडिलांकडे तुला सुपूर्द करावं लागेल. मी काही करू शकणार नाही. चालणार आहे का तुला? हे बघ, आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. लवकरात लवकर आपल्याला तुमचं लग्न लावून दिलं पाहिजे." आणि मग त्या मॅडम त्यांच्या सगळ्या स्टाफला बोलवतात आणि काहीतरी सूचना देत असतात. त्या आपल्याला काही ऐकवलेल्या नाहीयेत. फक्त आपल्याला चित्र दाखवलेली आहेत. इकडे अवनी आणि राजाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि चंद्रकांत तिकडे कोणाला तरी फोन करून काहीतरी होतंय का ह्याचं पाहत असतात. इथेच हा आजचा एपिसोड संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आणि राजाचं लग्न होत आहे आणि चंद्रकांत हे त्या खिडकीतून पाहत असतात. राजा अवनीला गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो. हे पाहून चंद्रकांतला खूप धक्का बसलेला असतो आणि फायनली राजाचं आणि अवनीचं लग्न झालेलं आहे. आपण खूप दिवस टीव्हीवर बघतोय की अवनी आणि राजाचं लग्न होणार, तर आता फायनली राजाचं आणि अवनीचं लग्न झालेलं आहे. आणि आपले रिव्ह्यू तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.